गुड इव्हनिंग. लक्ष द्या. 7.1 मधली काही गणितं तुम्हाला समजली नाही आहेत ना, बरोबर ना? तर त्यातलं जे जे समजलं नाही त्यांचं म्हणजे कसं माहिती आहे ते आपल्या याच्यामध्ये होतं. कुठलं कुठलं गणित समजलं नाही ते लिहिलेलं होतं मुलांनी. हर्षलनी मला वाटतं लिहिलेलं होतं आणि एक दोघांनी मला हे गणित समजलं नाही असं लिहिलेलं होतं, पण मॅसेज माझ्याकडनं डिलीट झाला आहे. तरी पण मी तुम्हाला ही इन शॉर्टमध्ये थोडक्यात ही गणितं समजावून सांगतो आहे. 7.1 मधलं फर्स्ट होतं की आर इज इक्वल टू 1.5 सेमी. एच हे आपल्याला दिलेलं होतं, म्हणजे हाईट दिलेली होती आणि त्रिज्या दिलेली होती. व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणजे काय? शंकूचे घनफळ 1/3 पाय आर स्क्वेअर एच, 1/3 पाय आर वर्ग एच. 1/3 म्हणजे हा, पायची व्हॅल्यू आहे ते 3.14. आर बरोबर किती येतं? 1.5. किती वेळा? 2 टाइम्स, म्हणजे स्क्वेअर आहे ना, आर स्क्वेअर. आर म्हणजे त्रिज्या, रेडियस स्क्वेअर. सो 2 टाइम्स, दे हॅव अ 2 टाइम्स. 1.5 इंटू 1.5. एच किती आहे तुमच्याकडे? 5 आहे, म्हणून इथे 5 लिहिलं आपण. ओके, आता नीट लक्ष द्या. 3 एके 3, 3 पाची 3 1 जा नाहीत ना, 3च्या पडत 1 येत नाही, मग 3 0 जा 0, 3 पाची 15. ओके, मग तुमचं काय येतं इथे बघा? 3.14, 0.5, 1.5, 5. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, तुम्हाला हे उत्तर आलं. सेकंड पण तसंच आहे. डी दिलं आहे म्हणजे तुम्हाला डायमीटर दिलेलं आहे. आर दिलेलं आहे तुम्हाला 3 सेमी. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर म्हणजे गोलाचं घनफळ काढायला सांगितलं तुम्हाला. मग गोलाच्या घनफळाचं सूत्र होतं 4/3 पाय आर घन होतं. 4/3. पायची व्हॅल्यू होते 3.14 आणि इथे आर किती आहे तुमची? 3 आहे. मग आरच्या इथे आपण काय लिहिलं? 3. किती वेळा? 3 टाइम्स. क्यूब आहे ना तिथे, घन आहे म्हणून इथे 3 टाइम लिहिलं. इथले 3 गेले, इथले 3 गेले, 4 गुणिले 3.14 गुणिले 3. बघा, 3 त्रिक 9, 3 3 जा 9, 9 चोक 36, 36 इंटू 314, 3.14. या सगळ्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन गुणाकाराला एवढा. समजलं? आता गुणाकार पण मी तुम्हाला सांगू शकत नाही, लहानपणापासून शेमड्यापरासारखं तुम्हाला गुणाकार सांगू शकत नाही. त्यामुळे गुणाकार तुम्हाला केला पाहिजे, आला पाहिजे, जमला पाहिजे. करून बघा वाटल्यास गुणाकार. आर बरोबर किती आहे? 5 सेमी आहे. एच बरोबर 40 सेमी आहे. बघा इथे गुणाकार पण मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत. समजलं? हां, आता इथे आलंय 2 पाय आर, आर प्लस एच आलंय, बरोबर आहे. आता इथे आलं 2, पायची व्हॅल्यू होते 3.14. आर बरोबर किती आलं? 5. आर किती आलं? 5. एच किती आलं? 14. इथे आपल्याला दिलेल्या किमती आपण त्याच्यामध्ये टाकल्या. 2 बघा, 5 दुने 10, 2 5 जा 10, 3.14. 40 आणि 5 45. आता 45 10 450 येतं. 45 10 जा 450 इंटू 314. या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आलं. समजतंय का? आता पुढे बघा. फोर्थ, आर इज इक्वल टू 7 सेमी. टोटल सरफेस एरिया ऑफ स्पेअर. तुम्हाला मी सूत्र पण पाठांतराला दिलेली होती, पाठांतराला करायला सांगितलेली होती. आज जर ती केली नसेल तरी ते सुद्धा तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायची सूत्र कशा पद्धतीत असतात. गोलाचं एकूण पृष्ठफळ विचारलंय तुम्हाला 45 4 पाय आर वर्ग, हा त्याचा फॉर्म्युला झाला, हे त्याचं सूत्र झालं. हा इथे 4 लिहिला बघा. पायची व्हॅल्यू येते 3.14. आर किती आहे तुमच्याकडे? 7 आहे. मग इथे 7चा स्क्वेअर म्हणजे 7 2 टाइम्स. यांचा गुणाकार तुम्हाला इथे करायचा आहे. तो तुम्ही केला असेल मला माहिती नाही. 7 7 49, 49 चोक बघा, 49 4 जा 4 9 36 6 चले 3 4 चोक 16, 17 18 19, बरं ना. 49 इंटू 4 196 आलं. आता त्याला परत कितीने मल्टिप्लिकेशन करायचं? 3.14ने. आता करताना कसं करायचं बघा, पॉईंट लगेच घ्यायचा नाही. पॉईंट घेतलं की तुम्ही गोंधळणार, त्यामुळे पॉईंट लगेच घ्यायचा नाही. 4 7 24 4 अच्छाले 2, 4 6 जा 4 24. हां, कॅरी फॉरवर्ड 2, 4 9 36, 37 38 8, कॅरी फॉरवर्ड 3, 4 1 4, 5 6 7. हां, 196 1 जा 196, 1960. त्यानंतर मग 3 6 18 8, अक्षाला 1, 3 9 27 ने 1 28 8, अच्छाले 2, 3 1 3 4 5 5. आता याचं आन्सर बघा, 4 आलं. 8 आणि 8 16, 8 आणि 16, 16 प्लस 6 22, 2 कॅरी फॉरवर्ड 2, 8 9 10 आणि 9 19, 19 आणि 7 19 आणि 7 26 6 चले 2,
3 5 3 8 किती आलं बघा 8 6 5 2 4. आता पॉईंट इथे 1 2 ना, मग इथे 1 2 86.24 आलं आहे. समजलं. आता तुम्हाला हे गणित सांगितलेलं पाचवं. ओके फिफ्थ. तर फिफ्थ तुम्हाला काय सांगितलेलं, एक तुमच्याकडे क्युबॉइड होता. क्युबॉइड म्हणजे इष्टिकाची ती होती. त्याची हाईट दिलेली इथे 12 सेमी, लेंथ दिलेली इथे 44 सेमी, ब्रेड दिलेली आपल्याला 21 सेमी. ह्याला मेल्ट केला म्हणजे याला वितळवला आणि याला वितळवला आणि त्याच्यापासून काय तयार केला, शंकू तयार केला. ओके काय तयार केला, कोन तयार केला. काय तयार केला, कोन. मग इथे किती आलं 24 सेमी. त्याची फक्त हाईट दिलेली आहे. तर आपल्याला याची रेडियस सांगितली आहे काढायला, याची रेडियस काढायला सांगितली आहे. ओके बघा याचं जेवढं व्हॉल्यूम असतं म्हणजे याचं जेवढं घनफळ असतं तेवढंच याचं असणार, कारण याचाच वितळून यालाच वितळवलं, याला मेल्ट केलं आहे आणि याला मेल्ट करून याचा काय केलेला आहे, कोन तयार केलेला आहे. बरोबर ना. मग याला वितळून हा कोन तयार केला आहे म्हणजेच याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम काय असणार आहे, सेम असणार. बरं ना. मग आपण काय केलं, पहिले याचं व्हॉल्यूम काढलं. हे बघा व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. ओके कशाचं, इष्टिका चितीचं घनकर L गुणिले B गुणिले H. आता तुमच्याकडे मगाशी मी दिलेली होती बघा इथे 21 गुणिले 44 गुणिले 12. हे बघा इथे आलं 21 इंटू 44 इंटू 12. यांचं मल्टिप्लिकेशन तसंच मी ठेवलं. त्यानंतर याचं व्हॉल्यूम म्हणजेच याचं व्हॉल्यूम ना, मग याचं पण घनफळच घ्यायचं. मग शंकूचे घनफळ आपण घेतलं. याचं सूत्र आलं बघा हा 1/3 पाय r स्क्वेअर h. ओके मग इथे किती आलं 1/3 पायची व्हॅल्यू 22/7. r स्क्वेअर म्हणजे r स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे आणि h म्हणजे 8. आता बघा दोघांचं व्हॉल्यूम सेम म्हणून आपण इथे केलं, दोघांचं व्हॉल्यूम सेम आहे. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, व्हॉल्यूम ऑफ कोन. कशाचं घनफळ, इष्टिका चितीचे घनफळ, इष्टिका चितीच्या कोनाचे घनफळ. मग आता इष्टिका चितीचं घनफळ हे होतं, मानसी लाईट लावा. इष्टिका चितीचं घनफळ हे होतं आणि याचं घनफळ हे होतं. बरोबर आहे. आता आपण काय करतोय बघा, r स्क्वेअर तसाच आला बघा, हा मी तिथे तसाच ठेवलाय तसाच. आता हे इकडे आलं बघा, हे मी तिथेच ठेवलंय. हे बघा हा इकडे आल्यानंतर काय होतं, इन्व्हर्स होतो म्हणजे 7/22. 7/22 8/1 असतो. मग इकडे आल्यानंतर 1/8 झाला. आता मी भाग लावला बघा इथे 22 एके 22, 21 जा 22, 22 दुने 44, 2 राहिल्या बघा. बे के. आता इथे बघा पुढे चारच्या टेबलमध्ये 2 येतात. 4च्या टेबलमध्ये 4 2 जा 8, बेचोक 8, सॉरी 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 3 जा 12. हा 2 होता आणि हा 2 गेला. मग राहिलं किती 21 इंटू 3 इंटू 7 इंटू 1. 1 नाही घेतला तरी चालतो. मग इथे काय ना बघा 7 त्रिक 21, 21 इंटू 21. आता इथे स्क्वेअर आहे, वर्ग आहे, मला पण वर्गमुळात घेतला. मग 21 आलं ना, 2 वर्गमुळ 21 म्हणजे काय 21 आलं. मग त्याची कोणाची तिथे त्रिज्या किती आली, 21 आली. समजलं. इन शॉर्टमध्ये मी तुमची ही सगळी गणितं आता थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा घेतलेली आहेत. आता आपण पुढचं गणित करूया. ओके 5वं झालं. आता 6व्याकडे नीट लक्ष द्यायचं सगळे. ओके लिसन. 6th ऑब्झर्व द मेजर्स ऑफ पॉट्स इन फिगर 1 अँड 2. याच्यावरनं आपल्याला हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन बी सिलेंडर पॉट होल्ड. बघा आता मी तुम्हाला हे व्यवस्थित समजावतो. मराठी मीडियमच्या मुलांना हे बघा हे गणित आहे. हे बघा इथे दिसतं आकृतीमध्ये भांड्याची मापे पहा. त्यावर वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल ते काढा. बघा मी तुम्हाला डायग्राम सकट दाखवतो. डायग्राम पण तुम्हाला काढायचा आहे. बरोबर आहे. बघा आता मी तुम्हाला काय सांगतोय नीट लक्ष द्या. ओके लक्ष द्या. हा ड्रम आहे. ड्रम म्हणजे सिलेंडर. ओके हा बघा
ओके. आता याची हाईट आहे ना, ही हाईट आहे 10 सेमी. आणि याची रेडियस म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे बरोबर ना, हा बिंदू आहे इथे पॉईंट आहे. ही रेडियस म्हणजे याची त्रिज्या, इट इज कॉल्ड रेडियस. त्याला त्रिज्या बोलतात. आता ही आपल्याकडे किती आहे, 7 सेमी आहे. तुम्हाला माहिती आहे रॉकेलच्या दुकानात गेल्यानंतर रॉकेलवाला आपल्याकडे अशा मेजरमेंट देतो, एक कोनिकल शेपचं एक त्याच्याकडे मेजर असतं. त्याला इथे हँडल असतो माहिती आहे काय, तो असा ओतून देतो आपल्याला. या अशा ड्रममध्ये असं ड्रममध्ये बुडवणार आणि आपल्याला ओतून देणार. याची रेडियस दिली आपल्याला इथून एवढी 3.5 सेंटीमीटर. ओके. आणि याची हाईट दिली आपल्याला, कोनाची हाईट दिली आपल्याला ही 10 सेमी. ओके. तर आपल्याला काय करायचं बघा, पहिलं मी सगळं मांडून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला आता या ड्रममध्ये जेवढं पाणी असेल ना तेवढं पाणी आपल्याला काढायचं आहे. तर हे काढण्यासाठी आपल्याला हे असे किती जग भरावे लागतील बघा. मी पहिलं सगळं लिहून घेतो. ओके. बघा, लक्ष द्या. फॉर सिलेंडर ओके. याची हाईट किती आपल्याकडे, हाईट ही बघा, ही 10 सेमी. आपण काय करूया, ह्याला एच टाकूया, एच मोठा एच टाकूया. ओके. आणि दुसरा जो आहे हा एच, आणि याची आर मोठी टाकूया आपण, त्रिज्या 7 सेमी आहे. ओके. देन सेकंड फॉर कोन. आता हा कोन शेपचा आहे ना आणि हा सिलेंड्रिकल शेप आहे. फॉर कोन म्हणजे आता इथे बघा, मराठी मीडियमसाठी फॉर सिलेंडर म्हणजे काय रे, वृत्तचित्तीसाठी. एच म्हणजे उंची, आर म्हणजे त्रिज्या. फॉर कोन म्हणजे शंकूसाठी. फॉर कोन म्हणजे शंकूसाठी. शंकूसाठी हाईट दिली आहे तुम्हाला, एच दिली आहे बघा. आता इथे मी स्मॉल का घेतलं हे तुमच्या लगेच लक्षात येईल बघा, कारण याचा पण एच मोठा झाला असता, याचा पण एच स्मॉल झाला असता, याचा पण एच स्मॉल, म्हणजे ते एकत्र झाले असते ना. आता इथे अनायासे आपल्याला इथे पण 10 आहे आणि इथे पण 10 आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. पण तरीसुद्धा 10 सेमी. आणि याची आर किती आहे बघा. आता इथे आर असा मी आर लिहिला असता तर हा आर आणि हा आर सेम झाला असता. तो वेगवेगळा आहे ना, म्हणून आपल्याला तो वेगवेगळा घ्यायला लागला. आता बघा, जर आपल्याला हे किती, या पाण्यामधून आपण किती जग म्हणजे हे किती हे आपण पाणी काढलं या सिलेंडरमधून म्हणजे या ड्रमामधून, मग आपण लिहिताना एक फॉर्म्युला लिहायचा. मराठीतून लिहितो आणि इंग्लिशमधून लिहितो. नंबर ऑफ कोनिकल जग्स बरं ना. तुम्ही काय लिहायचं, भांड्यांची संख्या. तुम्हाला प्रश्न काय विचारला बघा, किती भांडी अशी ओतावी लागतील ना, अशी किती भांडी तुम्हाला त्याच्यात ओतावी लागतील ड्रम भरण्यासाठी, बरं ना. बरोबर इज इक्वल टू काय येणार, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर शेप. तुम्ही लिहायचं वृत्तचित्तीचे घनफळ. आता मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला व्हॉल्यूम म्हणजे काय ते सांगितलं, समजलं ना, सांगितलं ना. आता समजा मला याचं व्हॉल्यूम काढायचं. आता ह्याचं हा बघा, हा बॉक्स आहे, हा बॉक्स आहे बरं ना. आता या बॉक्सचं एक मिनिट, व्हॉल्यूम म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला सांगतो. समजा आता हा पेन आहे बरं ना, हा पेन आहे, आपल्याला मला या पेनचं व्हॉल्यूम काढायचं आहे.
पेनचं व्हॉल्यूम म्हणजे काय, पेनमध्ये असलेलं जेवढं मटेरियल असतं ते, त्याला पेनचं व्हॉल्यूम असं म्हणतात. तसं सिलेंड्रिकल व्हॉल्यूम म्हणजे काय, या वृत्तचित्तीचे घनफळ म्हणजे काय, याच्यामध्ये जेवढं मटेरियल असतं तेवढं मटेरियल, म्हणून त्याला वृत्तचित्तीचे घनफळ. आणि ह्या कोन आहे, कोनाचे घनफळ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोनिकल शेप, कोनाचे घनफळ. ओके, बघा आता आपण यांचा दोघांचा पण फॉर्म्युला लिहूया. सिलेंडरचं व्हॉल्यूम काय येणार, पाय आर वर्ग एच. याचं व्हॉल्यूम हे आलं, याचं व्हॉल्यूम खाली येणार 1/3 पाय आर वर्ग एच. ओके, 1/3 पाय आर वर्ग एच. आता बघा नीट लक्ष द्या, याची पायची व्हॅल्यू येते बघा, दोन्हीची व्हॅल्यू सेम येणार. हा गेला, याची पण आर, याची एच, ह्याची एच आणि याची एच, दोघांची पण एच सेम आहे बघा. याची पण 10 आहे, याची पण 10 आहे, दोघांची पण एच सेम आहे, बरं ना. दोघांची पण एच काय आहे, सेम आहे. म्हणजेच काय होणार, 10-10 आहे ना. मग तुम्ही इथे 10-10 लिहिलं, इथे 10 इथे 10, तर ते पण आपलं जाणार. मग आता इथे राहिलं काय बघा रे, आर वर्ग आणि इथे 1/3 आर इंटू आर. इथे पण तुमचं आर इंटू आर. आर वर्ग म्हणजे काय, आर इंटू आर. आर स्क्वेअर म्हणजे काय, आर इंटू आर. आता मला सांगा, हा सिलेंडर आहे, याची आर किती आहे, 7 आहे. 7 इंटू 7 हे बघा, ही 1/3 इंटू याची आर किती आहे बघा, 3.5 इंटू 3.5. आता नीट लक्ष द्या बाळांनो, बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 7 एके 7, 7 1 7, 7 5 35, 7 ने याला डिवाइड होत नाही ना, 7 5 35. तसंच इथे 7 1 7, 7 5 35. आता इथे किती राहिलं रे, 1. आणि इथे किती राहिलं, 1/3 इंटू 5 5 25, 0.25. किती आलं, 0.25. (0.25/3). ओके, नीट लक्ष द्या. मी आता हे थोडंसं इकडे घेतो, नाही तर आपल्याला न्यू पेजला इथे करता येईल ना दुसरं गणित, म्हणून मी इथे घेतो. बघा काय करतो मी, इथून इथे घेतलं. तुम्ही मात्र इथे घेऊ नका, असं कट मारून घेऊ नका इकडे, तुम्ही इकडे बाजूला लिहा. आता बघा मी हा पॉईंट काढून टाकतोय, नीट लक्ष द्या. याला व्यस्त केला आपण, हा इकडे आला ना, वरती आला ना, हा इथे 1 आहे ना इथे. मग हा इथे आल्यानंतर कसा होणार माहिती आहे काय, 3 वरती येणार, 0.25 खाली आलं. समजलं मी काय बोललो. हा इथे 1 आहे ना, याच्या खाली इथे वरती 1 आहे बघा, हा 1, आणि त्याच्या खाली 0.25 इंटू 3. आता हा इन्व्हर्स झाल्यानंतर वरची संख्या खाली, खालची संख्या वरती. आता मी हा डेसिमल काढून टाकला, म्हणजे याचं दशांश चिन्ह काढून टाकलं. म्हणजे इथे किती आलं, एकक दशक शतक, युनिट 10 100. मग इथे 2 शून्य वाढले आणि इथे 25 आलं. 25 एके 25, 5 राहिले, 25 1 जा 25, 5 कॅरी फॉरवर्ड 5, 50 झाले. 25 दुने 50, देअर हॅव 12. समजलं. मग आपलं उत्तर कसं लिहिणार,
मी आता तुम्हाला सांगतो उत्तर कसं लिहिणार. तुम्ही लिहायचं, मी आता ते लिहत नाही बसत मी इथे. तुम्ही उत्तर लिहायचं आहे काय माहिती आहे, इंग्लिश मिडियमच्या मुलांनी लिहायचं 12 jugs of water will be required to fill the cylindrical vessel. इथे लिहायचं खाली, इथे खाली लिहायचं उत्तर. समजलं? याच्या खाली उत्तर लिहायचं. काय लिहायचं? 12 jugs of water will be required to fill the cylindrical vessel. ओके. आणि मराठीतील मुलांनी लिहायचं आहे 12 भांडी पाणी भरल्यावर ड्रम पूर्ण भरेल. ड्रम पूर्ण भरेल. समजलं? समजलं ना? हां. आता आपण 7व्या गणिताकडे वळूया. काय करूया आपण? 7व्या गणिताकडे. हां, परत ज्यांना ज्यांना आता गेल्या वेळेस गणितं समजली नव्हती, माझ्याकडे नावं आहेत त्यांची, त्यांनी काय करायचं माहिती आहे काय, ती गणितं पुन्हा डबल लिहायची. म्हणजे पुन्हा याच्यात पण ती लिहायची गणितं. ठीक आहे? आता लक्ष द्या. अजून एक 7वं गणित. एक वृत्तचित्ती आहे. सिलेंडर. इथे घेतो, लक्ष देईल तुमच्या. हा सिलेंडर आहे. सिलेंडर म्हणजे त्याला आपण काय बोलतो? वृत्तचित्ती बोलतो मराठीत. समजलं का? अँड कोन हॅव अ इक्वल बेस. आणि त्याच्यावरती एक कोन आहे. कोन हा बघा, हा कोन. दोघांचा तळ पण सारखा आहे. म्हणजे याची जेवढं माप आहे तेवढंच याच्या पण बेसचं. याचा बेस हा आला ना, या कोनचा बेस हा आला आणि याचा बेस हा आला. म्हणजे दोघांचा बेस काय आहे? सेम आहे. म्हणजे हा आणि हा काय आहे? सेम आहे. बरं ना? द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेमी. या सिलेंडरची एवढी हाईट आहे ना, ही 3 सेमी आहे इथपर्यंत. ओके. या वृत्तचित्तीची उंची 3 सेमी आहे. अँड एरिया ऑफ इट्स बेस इज 100 सेमी. हे जे क्षेत्रफळ आहे ना, हे क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ, तळाचं क्षेत्रफळ ज्याला म्हटलं जातं, एरिया ऑफ बेस, याचा हा बेस, याचा हा बेस, याचा एरिया आहे किती? 100 सेमी स्क्वेअर. म्हणजे 100 चौरस सेमी बोलतो त्याला आपण. काय बोलतो? 100 चौरस सेमी असं बोलतो आपण. सगळं आपण लिहून घेणार आहोत इथे आपण. 100 स्क्वेअर सेमी. द कोन इज प्लेस अपॉन द सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर. हा कोन या सिलेंडरवर ठेवल्यावरती एक आकृती तयार होते. बघा, ही आकृती तयार झालेली आहे. बरोबर आहे? सो फॉर्म इज 500 सेमी स्क्वेअर. काय? सो फॉर्म इज 500 सेमी स्क्वेअर. म्हणजे या संपूर्ण जी आकृती आहे ना, या सगळ्याचं घनफळ झालेलं आहे, व्हॉल्यूम झालेलं आहे किती माहिती आहे काय? 500. बरं ना? तर याची हाईट काढायची आपल्याला. इथून इथपर्यंतची हाईट काढायची. बघा किती डिफिकल्ट आहे थोडंसं कडे. ओके. आता आपण काय करूया बघा, सगळं आपण पर्टिक्युलरली काढायचं आहे. हां, नीट लक्ष द्या गणिताकडे. बघा आता याचा आर आणि याचा आर सेम आहे. ओके. मग आपण आर बरोबर किती घेऊया? माहित नाही आपल्याला. आर म्हणजे त्रिज्या. इथे घेऊया आपण. चला, त्रिज्या बरोबर आर. रेडियस इज इक्वल टू आर. बरोबर आहे? आर सेमी. ओके. वृत्तचित्तीची उंची, वृत्तचित्तीची उंची आपण h1 घेऊया. हाईट ऑफ सिलेंडर h1. ओके. हा h1 इथे घेतो. h1 इथे आपल्याला माहिती आहे 3 आहे, इज इक्वल टू 3 सेमी. हां, h1 आपल्याला माहिती आहे 3 सेमी. बघा वृत्तचित्तीची. आता कोनची आपल्याला माहिती नाही. कोनाची
उंची h2 हाईट ऑफ कोण h2 आपल्याला माहित नाही आपल्याला. सो देर हॅव अ क्वेश्चन मार्क. कोणाची उंची आपल्याला माहिती नाही. क्षेत्रफळ हा एरिया बरोबर आहे. पायाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ बेस बरोबर किती दिलं आपल्याला 100 सेमी स्क्वेअर किंवा याला बोलतो तुम्ही आपण मराठीत बोलतो चौसेमी. आता एरिया ऑफ बेस म्हणजेच काय रे पाय आर स्क्वेअर माहिती आहे ना. हे वर्तुळ आहे ना हे सर्कल आहे. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर माहिती आहे ना. एरिया ऑफ बेस इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. नीट लक्ष द्या मी परत एकदा सांगतोय. एरिया ऑफ बेस म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजेच पायाचं क्षेत्रफळ किती आलं पाय आर स्क्वेअर. समजलं का. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. पायाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ ए बेस इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 सेमी स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. ओके. आता बघा ही आपल्याला एक थिंग्स तयार झालेली एक वस्तू तयार झालेली आहे. आता याचं आपल्याला काय काढायचं व्हॉल्यूम काढायचं या वस्तूचं म्हणजे आकृतीचं घनफळ काढायचं आहे. मग लिहूया आपण आकृतीचे घनफळ बरोबर कोणाचे घनफळ. पहिले वृत्तचित्तीचे घेऊया. अधिक कोणाचे घनफळ. अधिक कशाचं घनफळ कोणाचं घनफळ बरोबर आहे. वृत्तचित्तीचे घनफळ अधिक कोणाचे घनफळ. आकृतीचे घनफळ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फिगर या फिगरचं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ कोन. नीट लक्ष द्या. आता मी यांचे फॉर्म्युले वापरतोय हे नाही लिहित आहे. हे याचं फॉर्म्युला इथे आला बघा. वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र आलं पाय आर वर्ग एच. पण आपण वृत्तचित्तीची याची हाईट h1 घेतली आहे बघा इथे h1 लिहायचं मध्ये इथे प्लस कोणाचे घनफळ म्हणजे याचं हे बघा व्हॉल्यूम ऑफ कोन याचं सूत्र येतं 1/3. याचा फॉर्म्युला येतो 1/3 पाय आर स्क्वेअर h2. कारण याची हाईट आपण h2 घेतली आहे माहिती आहे ना. ही h2 घेतली एवढी बघा इथे h2 माहिती नाही आपल्याला. कोणाची उंची हाईट ऑफ कोन आपल्याला माहिती नाही आहे. सो आता याच्यामध्ये कॉमन बघा हा आला आणि हा आला म्हणजे दोघांमध्ये पण आहे. म्हणून मी त्याला काय केलं बाहेर घेतलं. काय केलं कंसाच्या बाहेर घेतलं. आता याच्यातलं राहिलं काय पाय आर स्क्वेअर बाहेर आलं मग राहिलं काय h1 राहिला. आणि याच्यातला पाय आर स्क्वेअर बाहेर आला म्हणजे राहिलं काय 1/3 h2 राहिला. समजलं इथपर्यंत. आता मला सांगा पाय आर स्क्वेअर हा बघा हा पाय आर स्क्वेअर म्हणजे इथे किती घेतलं आपण नीट लक्ष द्या. पाय आर स्क्वेअर याचं मेजर किती आहे बघा 100 आहे. मग इथे मी किती लिहिलं 100. आणि टोटल फिगरचं आपल्याला व्हॉल्यूम मगाशी दिलेलं होतं हे बघा 500. संपूर्ण घनाकृतीचे घनफळ किती दिलं आपल्याला 500 दिलं आहे बघा. इथे दिसतंय का एक मिनिट हा. हे बघा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर इज 500. हे बघा 500 सेमी क्यूब बरोबर ना. मग आपल्याला व्हॉल्यूम दिलं ना. व्हॉल्यूम म्हटल्यावरती काय येणार आपल्याला इथे क्यूब येणार. ओके. आता इथे आपल्याला किती दिलं आहे 100 आणि हे आपल्याकडे किती दिलं आहे 500. व्हॉल्यूम ऑफ फिगर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर म्हणजे संपूर्ण आकृतीचं घनफळ h1 आपल्याकडे किती आहे बघा 3 आहे प्लस 1/3 h2 आपण तसाच ठेवला. हा 100 इथे मल्टिपल आहे म्हणजे गुणाकार आहे. तो इकडे आल्यानंतर काय होतो भागाकार होतो. सो 500/100 इज इक्वल टू म्हणजे 500/100 3 अधिक 1/3 h2
काय काय मुलं इथे घालवतील, हा 3 गेला, हा 3 गेला, तसं करू नका. इथे प्लस आहे, मल्टिपल असतं म्हणजे गुणाकार असता तर गेलं असतं, पण इथे प्लस आहे त्यामुळे जात नाही. लक्षात ठेवा, परत परत सांगतो आहे. 0 गेला, 0 गेला, हा राहिला इथे 5. हा प्लस आहे, तो इकडे आल्यानंतर मायनस होतो, बरं ना. इक्वल टूच्या इकडे आल्यानंतर मायनस होतो. आता राहिलं काय बघा, 1/3H2. 5तून 3 गेले, किती राहतात रे? 2 राहतात. किती राहतात? 2. आता हा भागाकार आहे, तो इकडे आल्यानंतर काय होतो? गुणाकार होतो. डिवाइड आहे ना इथे, मग इकडे आल्यानंतर काय होतो? आणि इथे H2. मग H2 बरोबर किती आलं? 3 दुने 6 सेमी आलं. H2 म्हणजे काय रे? कोणाची उंची. ही बघा, ही बघा, ही इथून इथपर्यंत आपल्याला किती मिळाली? ही 6 मिळाली. आणि ही ऑलरेडी आपल्याकडे 3 आहे. तर तुम्हाला काय सांगितलंय? या आकृतीची उंची काढा. म्हणजे आकृतीची उंची बरोबर, बरं ना, मग इथे लिहायचं टोटल हाईट ऑफ फिगर. आकृतीची एकूण उंची बरोबर H1 प्लस H2. बरं ना, H1 प्लस H2. H1 आपल्याकडे किती आहे? 3 आहे. आणि H2 आपल्याकडे किती आले? 6 आले ना. हे बघा इथे H2 6 आली आहे. मग टोटल हाईट किती आली? जर समजलं नाही तर पुन्हा पुन्हा रिवाइंड करा हे गणित आणि बघा, आणि पुन्हा पुन्हा लक्ष देऊन करा. समजलं? ठीक आहे. आता बघा 7 गणितं झाली आहेत. आता मी तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही. पुन्हा पुन्हा सूत्र पाठांतर करा आणि पुन्हा पुन्हा गणितं सोडवण्याचा प्रयत्न करा. 8वं गणित फार मोठं आहे त्यामुळे मी ते घेत नाही. जवळजवळ 1 पेजचं गणित आहे टोटल आणि तुमच्या डोक्यावरून जाईल म्हणून मी हे आता घेत नाही. समजलं? आता मी तुमचं हे गणित घेत नाही. आज आपण इथेच थांबूया. बघा, मगाशी मी जी गणितं सांगितली त्याचा पुन्हा सराव करा. ज्यांना ज्यांना जी गणितं येत नाहीत त्यांनी पुन्हा पुन्हा व्हिडिओ, गेल्या आठवड्यातला व्हिडिओ रिवाइंड करा, या आठवड्यातला व्हिडिओ रिवाइंड करा, म्हणजे आत्ताचा व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा पुन्हा गणितं बघा, तुम्हाला समजतील. मगाशी मी पहिल्यांदाच तुम्हाला ही पूर्ण गणितं समजावून, पहिली गणितं होती ती समजावून इथपर्यंत सगळी सांगितलेली आहेत 5 पर्यंत. बरोबर आहे? बरं आहे. 5 पर्यंत सांगून झाल्यानंतर पुन्हा आपण काय केलेलं आहे? बघा, ही सगळी गणितं सांगितलेली आहे. पुन्हा पुन्हा बघा. हर्षल वगैरे जेवढ्यांना नाही समजली तेवढ्या सगळ्यांनी बघा आणि पुन्हा पुन्हा ही गणितं सोडवा. जी गणितं समजत नसतील तुम्हाला ती गणितं तुम्ही काय करा? पुन्हा पुन्हा डबल सोडवा, जेणेकरून तुमच्या ती लक्षात येतील. आणि तरीसुद्धा नाही समजत असतील तर त्याला राऊंड करून ठेवा, जेणेकरून आपण ती पुन्हा घेणार आहोत. ओके, ठीक आहे. पुन्हा घेऊ शकू आपण अशा पद्धतीत. राऊंड करून ठेवा, समजलं नाही म्हणून पुन्हा आपण ती घेऊ. बाय, थँक्यू.